नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025 या वर्षासाठी ची जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीच्या अनुषंगाने 16 मे 2026 ला जी परीक्षा झाली त्या परीक्षेचं एक्सप्लेनेशन घेऊन मी तुमच्याकडे येणार आहे. तर या परीक्षेचा पहिल्याच पेजवरती आपल्याला रिझनिंग आणि मॅथ्सचे काही क्वेश्चन्स दिसत आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न ब्लड रिलेशन वरती आलेला आहे आणि हा प्रॉब्लेम हे एक्झाम्पल ॲज इट इज कॅरेक्टरचं नाव वगैरे सगळं ॲज इट इज ठेवून आर एस अग्रवालच्या ब्लड रिलेशन नावाच्या टॉपिक मधला आहे. राईट. ते काय म्हणते, एका टेबलावर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे म्हणजे फोटोकडे बघून फोटो दाखवून लिहिता म्हणते तिची आई म्हणजे कोणाची, फोटो मधल्या फोटो त्या कोणी मुलीची असेल काय असेल ते फोटोतली फोटोतील मुलगी आहे तिची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणते. माझ्या म्हणजे कोणाच्या, नीताच्या, बोलणारीच्या. हे नीताची ही नीता नीताची आईची एकुलती मुलगी आहे. एकुलती मुलगी आहे. ते नीताच्या आईला फक्त एकच मुलगी आहे. पण ह्या डायग्राम नुसार आई फोटोतल्या मुलीची आई आणि नीताशी दोन मुली तयार होतात. आणि एकुलती एक आहे याचा अर्थ असा होतो की त्या फोटोतल्या मुलीची आई ही दुसरी तिसरी कोणी नसून नीताचा याचा अर्थ त्याचा. तर याचा अर्थ ते प्रकाशचित्र डॅश डॅशचे आहे. तर ते प्रकाशचित्र कोणाचे आहे, नीताच्या मुलीचं आहे. हे प्रकाशचित्र कोणाचं आहे, नीताची जी मुलगी आहे तिचं प्रकाशचित्र आहे. राईट. या प्रश्नाच्या नंतर तुम्हाला दुसरं जे दिलेलं आहे, पुढील पैकी कोणती आकृती चौकोन, आयत व त्रिकोण यामधील संबंध परफेक्ट दाखवते असं विचारलेलं आहे. ते योग्यरित्या दर्शविते असं विचार. राईट. याचा काय होतं बघ की चौकोन, आयत, सर्व आयत हे चौकोन आहे. चौकोनाचा प्रकार आहे. सगळेच्या सगळे आयत जे आहेत ते चौकोन आहे. ज्याच्यातनं एक गोष्ट लक्षात येते, सर्व आयत हे चौकोन आहे. हे कुठलाच त्रिकोण चौकोन असणार नाही किंवा आयत असणार नाही. त्रिकोण हा स्वतंत्र भाग असणार, तीन बाजूचा असेल. तर ही डायग्राम काय, सर्व आयत चौकोन आहे. हे इथं आयत असेल, हे चौकोन असेल आणि आयत व चौकोनाचा त्रिकोणासोबत काहीही संबंध नसल्यामुळं त्रिकोण काय असेल, बाहेर असेल. तर त्रिकोण बाहेर असेल म्हणजे त्रिकोणाला प्रेझेंट करणारा गोल कुठं असेल, तेही बाहेर असेल, त्याचा इकडं कुठेही स्पर्श होणार नाही. अशी आकृती डायग्राम 1 मध्ये आहे. ओके. परत काय म्हटलंय, 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची सरासरी. हे दर 3 वर्षाला एक लेकरू जन्मले म्हणजे एक सिक्वेन्स आहे, अरिथमेटिकल प्रोग्रेशन आहे त्याच्यावर. तर काय होईल, हे एक 3 वर्षाचे आहे, हे 3 वर्षाचे आहे, हे 3 वर्षाचे आहे, हे 3 वर्षाचे आहे, नंतर हे 3 वर्ष, ह्याच्यात गॅप 3चा, ह्याच्यात गॅप 3चा, ह्याच्यात गॅप 3चा, ह्याच्यात गॅप 3चा आहे. तर याचं जे सरासरी असणार आहे ते सेंट्रलचं सेंटरला जो पोरगा असेल तो त्याचा सरासरी असेल. म्हणजे हे काय असेल, सरासरी असेल. सगळ्यांच्या वयाची बेरीज 50 आहे, एकूण 5 आहे म्हणजे हे 10 वर्षाचं असेल. आता सर्वात लहान किती मागते, 3 वर्ष मागे गेलं तर 7 येईल, अजून 3 गेलं किंवा अजून 3 पुढे गेलं हे 16. सर्वात लहान किती वर्षाचं असेल, 4 वर्षाचं असेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, आर एस अग्रवालच्या पुस्तकामध्ये आहे तेच क्वेश्चन आहे. पण याचं म्हणजे हा अत्यंत कॉमनली अपिअरिंग क्वेश्चन आहे. या ठिकाणी काय म्हणताय, 3 नंबरचा प्रश्न. 4 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हणताय, हे बी दिले, याचं बीचा नंबर 2 आहे, याचा 1 आहे, याचा 7 आहे, याचा 10 आहे.
तर त्या 4चं वर्गमूळ 2 आलं, त्याचा अल्फाबेट घेतला. 1चं वर्गमूळ 1 आलं, त्याचा अल्फाबेट घेतला. 49चं वर्गमूळ 7 आलं, त्याचा अल्फाबेट घेतला. 100चं वर्गमूळ 10 आलं, त्याचा अल्फाबेट घेतला. 196चं वर्गमूळ 14 येईल, त्याचा अल्फाबेट घेतला जाईल. त्याचं उत्तर काय असेल? एन असेल. काय असेल त्याचं उत्तर? एन असेल. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय दिलेले? हा एक या टॉपिक म्हणजे या पेपर मधला एक चांगला प्रश्न आलाय पहा, की या प्रश्नामध्ये थोडासा टाइम कन्झ्युम होण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्याकडून. हा एक प्रश्न सोडला तर संपूर्ण 22 प्रश्नामध्ये एकही प्रश्न अवघड नाही. तर इथं काय म्हणतंय? 96 तास, 80 तास आणि 120 तास यांचं लसावी घ्या. 480 येतो. 480 वर काम करूया. राईट. तर एक पुरुष आहे, ह्याला यम पकडलं. 3 महिला आहेत, 3 डब्ल्यू पकडलं. 4 मुलं आहेत, 4 सी. 96 तासात 480चं काम करतात, म्हणजे तासाला 5चं काम करतात. म्हणजे त्याच्यानंतर 2 पुरुष आहेत, जे 2 यम आहेत, आणि 8 मुलं आहेत, हे 8 सी. असं काम किती? 80 तासामध्ये करतात. 80 तासामध्ये 480चं काम करणं म्हणजे तासाला कितीचं काम करतात ते? 6चं काम करतात. 2 पुरुष आणि 3 महिला 120चं काम करतात. म्हणजे तासाला कितीचं काम करतील? 120 तास काम करतात. 120 तासामध्ये 480चं काम करतात. म्हणजे तासाला कितीचं काम करतील ते? 2 एम प्लस 3 डब्ल्यू. अच्छा, एकदा चेक करा. 1 पुरुष, 3 महिला, 4 मुलं, 96 तासाचे 5. 2 पुरुष, 8 मुलं, 80. 2 पुरुष, 3 महिला, राईट. 5 पुरुष आणि 2 मुलं असं म्हणतो. म्हणजे महिलांचं काहीच काम नाहीये, दूर काम नाही. महिलांना आपण कशा पद्धतीने बाजूला करता येतं चेक करतो. हे इथं 3 डब्ल्यू, इथं 3 डब्ल्यू आहे. इथं आपल्याला सहजासहजी महिलांना बाजूला करता येतं. म्हणजे आपण काय करतो, या 2 समीकरणांची वजाबाकी करतो. यम मधनं 2 यम जर गेले तर मायनस यम. 3 डब्ल्यू मधून 3 डब्ल्यू गेले, काहीच 4 सी ला 4 सी. 5 मधून 4 गेलं, 1 राहील. राईट. इथं -2 आहे. या 2 समीकरणाचा वापर झाला, याचा वापर करू. याला 2 न मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 2 केलं तर -2 एम प्लस 4 सी च्या जागी 8 सी बरोबर 2 झालं. हे 2 एम प्लस 8 सी बरोबर 6 होईल. हे 2 समीकरण ऍड करतो. -2 एम प्लस 2 एम कटतं. 16 सी बरोबर 8 आलं. सी ची किंमत 1/2 आली. सी ची किंमत 1/2 ह्याच्यात ठेवून देतो. इथं जर सी ची किंमत 1/2 ठेवलं तर काय होईल? हे 4 इंटू 1/2 2 असेल, तर एम इक्वल्स टू 1 आलेलं असेल. एम ची किंमत किती आली? 1. तर एम ची किंमत जर 1 आली तर आपल्याला काय विचारले त्यांनी? 5 पुरुष. 5 पुरुषांचे किती होतील? 5 गुणिले 1 आणि 12 पुरुष आहेत. 12 गुणिले हाफ, म्हणजे एका दिवसात, एका तासामध्ये हे कार्यकर्ते तुमचं 11चं काम करते. हे 5 आणि 6 11चं काम करते. काम कितीचं करायचंय? 480चं करायचंय. 480 भागिले 11 जर केला तुम्ही तर हे काम 11 चोक 44, 4 उरलं 43.711 तासामध्ये काम झालेलं असेल. त्याचं उत्तर मेरिट या क्वेश्चन वरती डिसाईड होऊ शकतो. पण मॅथ्सचा पेपर मेरिट डिसाईड करणारा नाही, अत्यंत सोपा आला मॅथ्स रिझनिंगचा पेपर. राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणतंय की 2 9 दिले, हे 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 1, 3चा घन अधिक 1, 4चा घन अधिक 1, 5चा घन अधिक 1, 6चा घन अधिक 1 म्हणजे 217 आला असेल. 6चा घन किती होईल? 216 होईल. त्याच्यामध्ये 1 ऍड कर, 217 येईल. किंवा डिफरन्स घेत जा. थर्ड लेअरचा डिफरन्स हा कॉन्स्टंट येतो. क्युबिक फंक्शन आहे, थर्ड लेअरचा डिफरन्स कॉन्स्टंट येईल. त्याच्यावरून सुद्धा तुला वर्कआउट करता येईल. इथं काय झालेलं आहे? इथं 2 क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. हे सुद्धा, हे दोनही प्रश्न ऍज इट इज आर एस अग्रवालच्या नंबर सिरीज या टॉपिक मधल्या पहिल्या 10-15 प्रश्नामधला प्रश्न आहे. राईट. इथं काय होईल? 5 ला हे 7 आहे, 7 ला 9 आहे, 9 ला 11 आहे, 11 ला 13 आहे, 13 ला 15 असेल. एक क्वेश्चन मार्क 15चा असेल. 6 ला 12, 18, 24, 30 आणि 36.
15 आणि 36 असं चौथ्या क्रमांकावरती आहे. अल्टरनेट बघायचंय, बाकीच्या पेक्षा यात खास काही नाहीये याच्यावर, राईट. परत ब्लड रिलेशन वरती अजून एक प्रश्न विचारलाय. ब्लड रिलेशन वरती काय म्हणतोय, स्वराकडे बोट दाखवत अमित म्हणतो तिचे वडील. कुणाचे वडील? स्वरा. स्वराचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. माझी आई म्हणजे कोण? अमित. अमितची आई आईची बहीण, बहिणीचा मुलगा. त्याचा साधा साधा अर्थ असा काय होतो, अमितची आई आणि स्वराच्या वडिलांची आई हे एकमेकांची सख्या बहिणी आहेत, म्हणजे हे दोघे एकमेकांची मावस भाऊ असते, राईट. हे काय असते, मावस भाऊ असते. अमित हा स्वराचा कोण असेल, तर अमितचं स्वराचे नातं काय असेल, अमित स्वराचा मावस काका असेल. पण अमित स्वराचा कोण असेल, अमित हा स्वराचा काका. आता मराठी भाषेमध्ये काय माहित आहे का, की करता येत असेल ते काय, मावस काका असेल. तर इथं काका असा शब्द वापरलाय, अंकल वापरलाय. इंग्रजीमध्ये अंकलच म्हणतो, पण आपल्याकडे इंग्रजी भाषेतले प्रश्न हे प्रमाण मानले जातात, बरोबर आहे. म्हणून आपण याला काका लिहिणं योग्य असं संयुक्तिक ठरेल असं मला वाटतंय. कदाचित यापैकी नाही असं दिलं तर तुम्ही करत, ते काय माहिती नाही काय करायला आहे. पण हे मावस काका तर नक्कीच आहे. मावस काकाला काका म्हणून काकाच म्हणतो तसं, राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये एका सांकेतिक लिपीमध्ये वतन नावाचा शब्द लिहिला गेला. तर बघा काय होतं याच्यामध्ये, तुम्हाला एक वतन असा शब्द दिलाय. कोण कोण आहे त्याच्यामध्ये, एक स्टार आहे, एक चौकोन आहे आणि एक स्वास्तिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नगर नावाचा एक शब्द आहे. त्याचं काय दिलेलं तुम्हाला, एक डब्बा दिलाय, दोन दिलाय, ट्रँगल. त्या दोघांच्या मध्ये न हा अक्षर काय कॉमन, बाकी काहीच कॉमन. म्हणजे न साठी कोण येईल, चौकोन. ते न साठी काय आलं, चौकोन. आपल्याला काय पाहिजे, ग व क पाहिजे. वत पाहिजे म्हणजे हे दोन्ही सिम्बॉल्स, सॉरी, स्टार आणि स्वास्तिक आलं पाहिजे वत साठी. कारण यन साठी काय केलंय, यन साठी तुमचा चौकोन केला तुमचा. तर वत साठी काय आलं पाहिजे, स्टार आणि स्वास्तिक आलं पाहिजे. तुम्हाला काय विचारलंय, ग व त विचारलंय, म्हणजे त्याच्यात वत असा शब्द. वतला काय आलं पाहिजे, स्टार आणि स्वास्तिक आलं. स्टार स्वास्तिक असं दोन्हीच्या दोन्ही कुठे आहे, इथं स्टार स्वास्तिक नाहीये, इथं स्टार स्वास्तिक नाहीये, इथं स्टार स्वास्तिक नाहीये, इथंही स्टार स्वास्तिक नाहीये. या प्रश्नाचं काय होणं अपेक्षित आहे, कॅन्सल होणं अपेक्षित आहे. हा प्रश्न कॅन्सल होणं अपेक्षित आहे. तर जर कोणी असंच हे बोलला असं आहे, हे तर असं आहे, ग असं आहे, असं जर सांगत असेल तर मग अति हे जे रिझनिंग मध्ये जो लॉ लॉ जे लॉ आहे, जो नियम आहे त्याच्यानुसार सांगतो. तर आता काय होईल, की व ला काय, ग ला काय आलंय, ग ला गोल आलंय, व ला काय आलं, स्टार आलंय, त ला काय आलंय, डब्बा आलंय. हे कुठं आहे असं बघा, गोल्ड स्टार डब्बा, हे उत्तर, हे असं नाही का. एका खालची एक नाही घेता येणार, एका खालची एक कधी घेता आली असते, जर ह्या दोन दिलेल्या शब्दांमध्ये कुठलंच अक्षर समाईक नसतं, तर मात्र आपण काय केलं असतं की घेतले असतं, राईट. असं काही शक्यता नाहीये. जे नियम आहे त्याच्यानुसार असं बदलू पाहिजे, त्याचं उत्तर नाहीये बॉस. त्याच्यानंतर 10 नंबरला काय दिलेलं आहे, की खाली दिलेला पुस्तक प्रकाशित करण्यासाठी विविध खर्च, बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोण किती. बाइंडिंगसाठी किती टक्के झाले, 20% झाले. पूर्ण वर्तुळ 100%चं असतं. 100% म्हणजे काय झाले राजा,
पूर्ण वर्तुळ 100% म्हणजे 360 डिग्री होईल. 10% म्हणजे किती होईल बेटा? 36 डिग्री होईल. तुझा बाइंडिंगचा खर्च 20% आहे, किती होईल? 72 डिग्री होईल. हा प्रश्न आज इज आर अग्रवालचा प्रश्न पुस्तकातला आहे. आर अग्रवाल मॅजिकच आहे, तसं तसं उचलून बेस्ट केलं, राईट. त्याच्यानंतर आणि हे आता आपण आपल्या रेग्युलर बॅचेस मध्ये पण आपण त्यातलेच घेतले होते, तर हे आपण ऍज इट इज घेतलेलं पण, राईट. त्याच्यानंतर इकडे काय होतं, ते रतन टाटा द ऑथोराइज बायोग्राफी हा ग्रंथ पहा. ठीक आहे, हे आपण आता तुमचा जीएस चा भाग आहे, आपण आता पुढे बघूया त्याचा काय आहे. तर Hey, excuse me. Can I spray your on? हे बघ, 5चा 5 या संख्येस कोणत्या संख्येनं भागलं तर बाकी 4 शिल्लक राहतं. 5चा हे 5चा 5व्या संख्येला कशाने भागलं? 4 न भागलं. तर मी काय करतो, याला 4 प्लस 1 घेतो, त्याचा 5वा घातांक घेतो, 4 न भागलं. 4 याला भाग जातो, 1चा 5वा घातांक काय येतो? 1च येतो, बाकी 1 उरत. निश्चित आन्सर असेल. ही त्याची पद्धत आहे. नाहीतर उगा 5चा 5वा घातांक काढशील, 625 चा 1225 घेऊन त्याला भाग वगैरे करत बसेल, तसं नाहीये, राईट. त्याच्यानंतर काय म्हणतात त्यांनी, 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नाणी 3च 2 आहे. 2 रुपयाची 3 नाणी जर घेतली तर 6 रुपये होतील, आणि 5 रुपयाची 2 नाणी घेतली तर किती रुपये होतील? 10 रुपये होतील. दोन्ही मिळून किती झाले? 16 रुपये झाले. 16च्या जागी किती दिले? 320 दिले. 16ला 320 म्हणजे 20 पट आहे. म्हणजे ह्याची पण किती पट होईल? याची 20 पट म्हणजे 20 त्रिक 60, 20 दोन्ही 40 असं असेल. 2 रुपयाची किती नाणी असतील? तर 20 त्रिक 60 नाणी असतील. कळतंय? त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय दिले? प्रत्येक पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातीच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या अंदाजे किमान आणि कमाल यांची आकडेवारी रायटरच्या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केलं. तिचा स्तंभ असा दिलाय, जे काहीतरी प्राण्यांची संख्या आहे, कमीत कमी किती असू शकेल पृथ्वीवर, जास्तीत जास्त किती असू शकेल असं दिलेलं आहे. आता काय विचारलंय प्रश्न, प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची सरासरी सर्वात कमी भरेल असं म्हणतात. त्याचं किती आहे इथं? 20 आहे. याचं किती आहे? 30 आहे. दोघांचं सरासरी घेतलं तर किती होईल? 20-30 ची सरासरी 25 आहे. हे किती आहे? 20 आहे. हे किती आहे? 25 आहे. 45 म्हणजे 22.5 आहे. याची सरासरी काढून घेण्यात काही मजाच नाही, कारण ते 60 होईल. 60 ची सरासरी 30 येईल. तुला काय विचारलंय? सर्वात कमीत कमी किती? 22.5. फिरतो बघूया पोटाचा पोपट. फिरतो बघूया पोपटाचा पोपट. तसाच असेल. एवढा क्वेश्चन, इतका सोपा क्वेश्चन 5वी-6वीच्या नवोदयच्या पेपरला, चौथीच्या स्कॉलरशिपला विचारतात, राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिले, एक वर्तुळ आहे आणि आयत एबीसीडी असं दिलंय, याच्या सर्व शिरोबिंदूंमधून जातो असं सांग, काय होईल? हे चौरस आयत एबीसीडी आहे, आणि त्यांच्या असं त्याच्यातून एक वर्तुळ जातो, राईट. तर आयताची लांबी 8 सेंटीमीटर आहे, रुंदी 5 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या, ही वर्तुळाची त्रिज्या असेल या दोघांचा कर्ण 8 आणि 6ला धरून कर्ण किती असेल? 10 सेंटीमीटर असेल. म्हणजे हा व्यास 10 सेंटीमीटर झाला तर त्रिज्या किती होईल तुझी? 5 सेंटीमीटर त्रिज्या झालेली असेल. त्रिज्या असेल 5 सेंटीमीटर, त्रिज्या 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय केलेलं, आता हे अपेक्षितच नाहीये एवढं, म्हणजे इतक्या लेवलला खालच्या येणं आयोगाचं, कळतं. हे अत्यंत सोपाच विचारले काय, म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेशन आहे की याचं 15 आलं, 169 झालं, 13 झालं, 121 झालं, 11 आलं, 36 झाले, 4 आले, 16 झालं, त्याचं उत्तर किती? 4. ज्याचं काय असेल? ए. कळते. आता या प्रश्नामध्ये काय म्हणतंय, ए ने एक वस्तू
400 रुपयाला विकत घेतली आणि ब ला 100% सॉरी 10% नफ्याने विकले होते. 10% नफा म्हणजे 11/10 कोणाला विकलं? बी ला. ब ने तीच वस्तू 20% तोट्याला विकली. 20% तोटा म्हणजे 4/5 झालं. क न डी ला 30% नफ्याला विकली. 25% नफा म्हणजे 5/4. तर हे 5 4 कटते. हे 11 1 11 पुढे आलं. 10 1 10 पुढे आलं. 10 ला किती दिली बेटा? त्यांनी 400 रुपये दिले. राईट, याची 40 पट घेतली तर 440 रुपये असेल. राईट, त्याचं उत्तर असेल. आता बघा, गणिताचा पेपर, मॅथ्सचा पेपर सोपा आहे, पण आता या सोप्यामध्ये फायदा कोणाचा होईल? ज्याच्या मेथड्स खूप चांगले असतील आणि अॅक्युरेसी खूप चांगली असेल. आता इथं जर तो काहीतरी 110/3 करत असेल तर मग त्याला अवघड होतं. कॅल्शियम असं काहीतरी करत असेल तर मग ते काही अंश अवघड होतं. त्याच्यानंतर 101 ते 101 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? पहिली समसंख्या किती असेल तुझी? 2 असेल. शेवटची किती असेल? 100 असेल. टोकांची बेरीज 102 होईल. फरक कितीचा असेल? म्हणजे मधल्या संख्या किती असतील? 98/2 केलं तर 49 मध्ये 1 टाकलं 50 जोड्या लागतील. 50 संख्या असतील भागिले 2 केलं, बरोबर आहे. तर हे काय झालं? 51 म्हणजे 2550 असेल. एक तर असेल याच्याने आपलं 51 आलं. 2550 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. राईट. त्याच्यानंतर काय म्हणताय? एका विद्यार्थ्याला शास्त्र, गणित, इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5, 10, 4 या प्रमाणात मार्क पडले. एका विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क पडले असतील तर त्या गणित विषयात किती असतील असं विचारलंय. काय बघ बेटा, जे आता हे भयंकर कहरच केला मी त्या की 10 आणि 5 15च्या 19 भाग बरोबर 380. एक भाग बरोबर 20 होईल. 10 भाग बरोबर काय होतील? 200 झालेले असतील. तर त्याला गणिताच्या पेपरमध्ये किती मार्क पडलेले आहेत? 200. गणित 2 नंबरला आहे, शास्त्र पहिला आहे, गणित 2 नंबरला आहे, गुणोत्तर सुद्धा त्याचं 2 नंबरचा असेल. 200 गुण असतील. विषय संपत व्हायचा. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणते? सोबतच्या वृत्तालेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील ABCDE काम करत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिलेले. काम करत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500. म्हणजे सगळ्या ठिकाणी काम करणारे ए आणि ई या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तींची संख्या सी या ठिकाणी काम करत असलेल्या व्यक्तीपेक्षा किती जास्त आहे? पहिल्यांदा काय? ए आणि ई. ए कुठे? हे बघा, प्रत्येक टक्केवारीचा बेस कोण आहे? 6500. त्याच्यामुळे काय होतं की बेस जर तुमचा सारखा असेल तर तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. मग काय झालं? ए आणि पहिल्यांदा ए आणि ई दिलंय. हे ए किती टक्के आहे? 15% आहे. आणि ए किती आहे? 21%. दोन्ही मिळून किती टक्के झाले? 36% झाले. सी किती आहे? 30%. बरोबर आहे. हे 36%, हे 30%. त्यांच्यामधलं काम करत किती जास्त आहे म्हणजे फरक विचारलाय. म्हणजे दोघांचा 36%तला 30%तला फरक 6% असेल. 6% कोणाचे असतील? 6500चे असतील. 6500 चे 6% किती होतील? 1% म्हणजे 65 होईल. 6 6 36, 6 5 30 म्हणजे 390 होईल. असं काही लिहिण्याची आवश्यकता नाही. राईट. त्याच्यानंतरच्या प्रश्नामध्ये काय म्हणतात साहेब? एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने 6 तास गेला. म्हणजे काय झालं? हे यू एस डी आहे. त्याचं काय झालं? वेग 6 किलोमीटर पर आवर आणि 30 बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 9 तासामध्ये 36 किलोमीटर कापते म्हणजे 4 किलोमीटर पर आवर झालं. तर स्थिर पाण्यामध्ये काय असेल? 6 4चा सरासरी काय असेल? 5 किलोमीटर पर आवर असेल. त्यांच्यापेक्षा अजून काय सोपं विचारलं पाहिजे? जिथं चॅप्टर चालू होतं तिथेच प्रश्न आहे सगळ्या ठिकाणी. तर 5 किलोमीटर पर आवर आले. त्याच्यानंतरच्या प्रश्न मध्ये काय म्हणतात? हा थोडासा चांगला प्रश्न आहे. इथं बऱ्याच पोरांच्या दांड्या उडायला असतात. म्हणजे 2च प्रश्न खूप चांगले आहेत. कुठले कुठले? एक कार्टॉन वेगचा जो 3 महिला 2 पुरुष काय होते ते सगळं ते हा एक प्रश्न. ह्या 2च प्रश्नांमध्ये काय दम असते बघा. काय दिलेलं आहे? एका हॉलची लांबी 15 मीटर आणि रुंदी 12 मीटर. 15 मीटर बाय 12 मीटर म्हणजे तळाचं क्षेत्रफळ 180 झालं. तर तळाचं आणि छताचं, तळ आणि छत सारख्याच ह्याचे असतात. किती झालं ते? तळ छेद तळ प्लस छत बरोबर 180 180 360 मीटरचा वर्ग झाला. तर
काय म्हणले, क्षेत्रफळाची बेरीज 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी आहे. आता 4 भिंतीचं क्षेत्रफळ म्हणजे लांबी इंटू हाईट, लांबी इंटू हाईट, तिकडे ब्रीथ इंटू हाईट आणि रुंदी इंटू हाईट आणि इकडे रुंदी इंटू हाईट असेल. म्हणजे काय होईल, 4 भिंतींचं क्षेत्रफळ म्हणजे उभं पृष्ठफळ थोडक्यामध्ये. तर काय होईल ते 2 LH 2 BH हे कशाच्या बरोबर आहे, 360च्या बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो राजा, हे 2 H कॉमन घेतलं, L प्लस बी बरोबर 360 झालं. तर H ची किंमत किती होते तुझ्या, L प्लस बी ची किंमत ठेवून दे 27 आली. 27 दोन्ही 54 भागाकारामध्ये गेलं. 360/54 जर केलं असतो तर हे 10/3 झाली तुमची आहे. 10/3 मीटर झाली. कळलं तुम्हाला, काय विचारलं, व्हॉल्यूम विचारलंय, LBH विचारलंय, 12 15 10/3 विचारलंय. तर काय होईल, 600, अरे काय झालं, 18 दोन्ही 36, सॉरी हे 20 येईल ना, 18 20 2 येईल, 3 3 15 चौक 60, हे 1200 सेंटीमीटरचा वर्ग असेल, सॉरी मीटरचा क्यूब असेल, सॉरी मीटरचा क्यूब असेल. कुठं आहे ते, हे 1200. हा एवढा एक थोडासा बरं आहे, म्हणजे अभ्यास करणाऱ्या कोणाला हाही काही फार अवघड नसतं. म्हणजे 2 प्रॉब्लेम्स कुठले, एक काळकामीवरती पाठीमागे झालेला आणि हा एक प्रॉब्लेम, या 2 प्रॉब्लेम वरती मेरिट डिसाइड होण्याची शक्यता आहे. आणि एक प्रश्न कटेल तो गवतवाला. त्याच्यानंतरचा काय होईल की एका विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतील. तेच काम करायला मोहनला किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. समीरच्या मदतीने 4 दिवसात पूर्ण केलं. म्हणजे हे काय झालं, कामाचा लसावी घेऊन टाक, 60 येतं. 60 आला लसावी, तर मोहनला काम करायला किती दिवस लागतील, 4 दिवस लागतील. रोहनला करायला, मोहनची कॅपॅसिटी किती झाली, 4 झाली. रोहनची किती झाली, 5 झाली. तिघांनी मिळून 15 दिवसात काम केलं. 5 आणि 4 9 झाले या दोघांची. तर तिसरा किती करेल, दिवसाला 6चं काम करेल. एकूण काम कितीचं पकडलेलं आहे, 60चं पकडलेलं आहे. 60च्या हिशोबाने 60चं काम 6 दिवसात, 6च्या हिशोबाने करायला 10 दिवस. एक 2 प्रॉब्लेम्स आहेत, त्याची तर लिहून बघावं लागतं. हा एक प्रॉब्लेम, ते काळकावेगचा प्रॉब्लेम. बाकी सगळं तोंडी प्रश्न देतात, उत्तर देता येते. असा काही खास अवघड पेपर नव्हता, कळतंय. याच परीक्षेत, या मेन्सच्या पूर्व परीक्षेचा जसा पेपर होता तसा काही पेपर नव्हता. एक छान पेपर आहे आणि चांगला सोडवलं तसं. हे लेक्चर इकडं थांबवतो.